हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. बघा, आज आपण आपल्या तिसऱ्या लेक्चरला सुरुवात करत आहोत. ओके, सुरुवात करण्याआधी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे आपल्याला. सबस्क्राईब करायचं आहे, सेशनला आधीच लाईक करून द्यायचं आहे आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायचं आहे. ओके, आपण काय बघणार आहोत त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. सध्या आपण काय डिस्कस करत आहोत, एमसॅट PGCET 2025चे ऑब्जेक्टिव्ह. ओके, सुरुवात करूया क्वेश्चन्सला. बघा, क्वेश्चन काय आहे, द स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ डाटा सेट इज डिफाइंड ॲज. आणि आपल्याला विचारलेलं कशाबद्दल आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन. कशाचा क्वेश्चन आहे, स्टॅटिस्टिक्सचा. ओके, कोणता क्वेश्चन आहे, स्टॅटिस्टिक्सचा क्वेश्चन आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय, तर अंडर रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ व्हरायन्स. ओके, स्क्वेअर रूट ऑफ व्हरायन्स म्हणजे काय होते, स्टँडर्ड डेव्हिएशन. तर बघा, आपल्याला ऑप्शन्स काय दिले आहे, द स्क्वेअर ऑफ व्हेरियन्स. मी काय म्हटलं, स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स. द स्क्वेअर रूट ऑफ द व्हॅरियन्स, ऑप्शन बी काय येतं इथं करेक्ट यायला पाहिजे. द मीन ऑफ व्हॅरियन्स आणि ट्वाइस द व्हॅरियन्स. तर स्टँडर्ड डेव्हिएशनची डेफिनेशनच काय होते की स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स किंवा स्क्वेअर रूट ऑफ अरिथमॅटिक मीन म्हणजे काय होते, स्टँडर्ड डेव्हिएशन. हा कॉन्सेप्ट कुणी दिला आहे, कार्ल पियर्सन नावाच्या सायंटिस्टनी हा कॉन्सेप्ट दिला आहे. कुणी, कार्ल पियर्सन नावाच्या सायंटिस्टने स्टँडर्ड डेव्हिएशनचा कॉन्सेप्ट दिला आहे. इथे करेक्ट आन्सर काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स. आणि इन केस ऑफ अरिथमॅटिक मीन विचारलं तर अंडर रूट ऑफ अरिथमॅटिक मीन म्हणजे सुद्धा काय होतं, स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच राईज डिसीज इज टिपिकली ऑब्झर्व्ड ओनली आफ्टर फ्लॉवरिंग. आणि ऑप्शन आहे बघा, ए ब्लास्ट, बी बॅक्टेरियल ब्लाइट, सी स्मट आणि ऑप्शन डी आहे शीड ब्लाइट. बघा, आपण मागच्या लेक्चरमध्येही बघितलं होतं पॅथॉलॉजीच्या डिसीज वरती जो आहे क्वेश्चन हा आपल्याला आला होता. आता आपण डिटेल असं बघूया. म्हणजे काय होईल की आपला आन्सर तर आपल्याला एक माहिती आहे की बाबा स्मट आहे, तो काय ओनली आफ्टर फ्लॉवरिंग येतो. व्हॉट अबाउट ब्लास्ट, बॅक्टेरियल ब्लाइट, शीड ब्लाइट. ओके, कारण राईस काय आहे, इम्पॉर्टंट क्रॉप आहे आणि याच्या तुम्ही डिसीजही बघसाल मोस्ट सिव्हिअर आहेत आणि डिसीजही, पेस्टचंही तसंच आणि राईसच्या कल्टिवेशन बद्दलही क्वेश्चन आलेले आहेत. काय बॉटॅनिकल नेम ऑफ राईस मी तुम्हाला मागच्या फर्स्ट लेक्चरमध्येही सांगितलं होतं की बॉटॅनिकल नेम ऑफ राईस वरती 2021च्या ए फॉर मेन्सला क्वेश्चन आलेला आहे. बॉटॅनिकल नेम ऑफ राईस ओरायचा सटायवा. ओके, आपला तो पॉईंट नाहीये. 2025ला आपल्याला टीसीज बद्दल विचारलेला आहे. ओके, तर फर्स्ट बघा काय आहे, ब्लास्ट, ज्याचं नाव काय आहे, पायरिक्युलारिया ओरायझा किंवा मॅग्ना पोर्थे ओरायझा हे नाव सुद्धा तुम्ही बघितलं असेल. कोणतं, मॅग्ना पोर्थे ओरायझा हे नाव सुद्धा तुम्ही बघितलं असेल. हे ब्लास्टच नाव आहे. तर याला काय म्हणतात, रिचमन्स डिसीज म्हणतात. काय म्हणतात, रिचमन्स डिसीज. मोठ्या माणसाचा डिसीज आहे कोणता, ब्लास्ट ऑफ राईस. काय करतो, ब्लास्ट करतो, खूप मोठ्या प्रमाणात ब्लास्ट होतो. ओके, असं लक्षात ठेवा. आणि काय, रिचमन्स डिसीज. देन आहे ऑकर ऍट ऑल स्टेजेस. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, ओनली आफ्टर फ्लॉवरिंग. हा प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला दिसून येतो, सीडलिंग टू हेडिंग पर्यंत, इन्क्लुडिंग लीफ, नोड अँड नेक ब्लास्ट. हा रेस्ट्रिक्टेड नाहीये पोस्ट फ्लॉवरिंग मध्ये. म्हणजे काय, आफ्टर फ्लॉवरिंग हा असा काही रेस्ट्रिक्टेड नाहीये. म्हणजे ब्लास्ट हे आपला आन्सर नसूच शकते. दुसरं काय आहे, हा काय आहे, एअरबॉर्न फंगल डिसीज आहे. काय आहे, एअरबॉर्न फंगल डिसीज आहे. आता बरेचशा वेळा तुम्ही बघितलं असेल, आपल्याला विचारतात हा सॉइल बॉर्न आहे का, हा सीड बॉर्न आहे का, हा एअरबॉर्न आहे. ओके, तर हा काय एअरबॉर्न फंगल डिसीज आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जर सिम्पटम विचारले तर बोट किंवा आय शेप स्पॉट जो आहे तो लीफ शीद वरती जेव्हा दिसतो, जेव्हा राईसच्या लीफ शीद वरती आय शेप किंवा बोट शेप स्पॉट दिसतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं, ब्लास्ट म्हणायचं, पायरिक्युलारिया ओरायचा. ऍट द एंड ऑफ सीझन रॉटन नेक किंवा कोलार रॉट सिम्पटम जे आहे ते आपल्याला दिसून येतात. कसे, कोलार रॉट किंवा नेक रॉट सिम्पटम. ओके, रॉटन नेक म्हणजे काय, त्याची जी मान आपण कन्सिडर करतो तिथे एक रॉटन सिम्पटम, कोलार लाईक सिम्पटम, कॉलर लाईक सिम्पटम असे लक्षात ठेवा. नेक आणि कॉलर लाईक सिम्पटम जे आहे, जे रिच, आता आपण काय सांगितलं, रिचमन्स डिसीज. आता याला तुम्ही जर कनेक्ट करायचं म्हटलं तर कनेक्ट कसं करू शकतात, की जे मोठे मोठे माणसं असतात, रिच मॅन असतात. ओके, ते काय करतात, कॉलरचं शर्ट घालतात. ओके, कॉलर शर्ट, त्याच्यामध्ये कॉलर रॉट आणि त्यांच्या नेकला काय असतात, रॉटन सिम्पटम आपल्याला दिसून येतात ऍट द एंड ऑफ सीझन म्हणजे लास्टला. ओके, नाहीतर मग काय, एक स्पॉट दिसून येतो फक्त लीफ शीदला, म्हणजे बटन टाईप. ओके, जर शर्ट घातलं तर त्याच्या बटन टाईप, आय स्पॉट, बोट आय शेप असं तुम्ही लक्षात ठेवू शकता.
कुठून पासून स्टार्टिंग टू एंडिंग पर्यंत हा डिसीज आपल्याला राईस वरती दिसून येतो. ओके, देन हे बॅक्टेरियल ब्लाइट ज्याचं नाव काय आहे झॅन्थोमोनास ओरायझा पीव्ही ओरायझा. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, पहिल्याच लेक्चर मध्ये आपण सांगितलं जे आपण तिथे कोणता ब्रासिकाचा डिसीज बघितला होता. ओके, झॅन्थोमोनास ब्रासिकी पीव्ही ब्रासिकी असं काहीतरी डिसीज बघितला होता. तर त्यामध्ये सांगितलं होतं की झॅन्थोमोनास आला म्हणजे हा काय असतो बॅक्टेरियल डिसीज असतो. कोणता डिसीज असतो बॅक्टेरियल डिसीज असतो. कोणत्या स्टेजला दिसतो जनरली तर व्हेजिटेटिव्ह स्टेजला. याच्यामध्ये क्रेसेक फेज असते. कोणती फेज असते क्रेसेक फेज असते आणि हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. जिथे तुम्ही अभ्यास करत असाल तिथे हे नोट डाऊन करून ठेवा. ओके, व्हेजिटेटिव्ह स्टेजला याचं अपिअरन्स आपल्याला दिसून येतं आणि याच्यामध्ये क्रेसेक फेज फार महत्वाची असते. ओके, जे काही विल्टिंग सिम्पटम्स आहे ब्लाइट म्हणजे बॅक्टेरियल ब्लाइट दिसून येतात याला काय म्हणतात पुअर मॅन्स डिसीज. आता ब्लास्ट काय आहे रिच मन्स म्हणजे फंगी काय आहे खूप रिच आहे. ओके, फंगस कोण आहे खूप रिच आहे आणि बॅक्टेरियल ब्लाइट बॅक्टेरिया काय पुअर मॅन्सचा डिसीज आहे. ओके, आणि याच्यामध्ये सिम्पटम बघा कसे दिसून येतात. द बॅक्टेरियल ऊज अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे काय होतं एकदम अर्ली मॉर्निंगला जर बॅक्टेरियल ब्लाइटचं इन्फेस्टेशन असलं तर याच्यामधून असा गमी सबस्टन्स जो आहे तो बाहेर आउट पडतो, ऊज आउट होतो अर्ली इन द मॉर्निंग. कधी अर्ली इन द मॉर्निंग तुम्ही जर मॉर्निंग सेशनला जर धानाच्या शेतात जर गेले तर आपल्याला एकदम स्टिकी सबस्टन्स दिसून येतो. तो कशामुळे दिसून येतो तर तो दिसून येतो बॅक्टेरियल ब्लाइट झॅन्थोमोनास ओरायझी पीव्ही ओरायझी मुळे दिसून येतो. ओके, देन आपला थर्ड ऑप्शन शी द ब्लाइट. शी द ब्लाइट काय रायझोक्टोनिया सोलानी आणि रायझोक्टोनिया सोलानीला दुसरंही नाव आहे तो कोणता जो की जर समजा रायझोक्टोनिया सोलानी हा जर आपल्या याच्यामध्ये येत असेल पटॅटो मध्ये येत असेल तर त्याचं नाव काय आहे ब्लॅक स्कर्फ. काय आहे ब्लॅक स्कर्फ. आणि हा राईस मध्ये जर याचा विचार करायचा झाला तर हा टिलरिंग टू हेडिंग स्टेज पर्यंत येतो. ओके, लीफ शीडला आणि जे क्ल्यूम्स असतात त्यावरती अफेक्ट याचा इन्फेक्शन जनरली दिसून येतं. त्याने येतो फॉल्स स्मट. ओके, फॉल्स स्मट तुम्ही क्लॅव्हिसेप्स ओरायझी नाव बघितलं असेल. याचं काय बघितलं असेल क्लॅव्हिसेप्स ओरायझी. ओके, क्लॅव्हिसेप्स ओरायझी किंवा यालाच काय म्हणतात युस्टिलांचोडिनिया व्हायरस. ओके, युस्टिलांचोडिया व्हायरस हा अपियर होतो ओनली आफ्टर फ्लॉवरिंग. ओके, व्हेन पॅथोजन इन्फेक्ट राईस ग्रेन अँड फॉर्म ग्रीनिश येलो स्पोर बॉल लेटर टर्न इन टू ऑरेंज ब्लॅक. एवढं लक्षात फ्लॉवरिंग नंतर येतो. ओके, कशावरती फीड करतो राईस ग्रेन वरती. आफ्टर फ्लॉवरिंग म्हणजे काय की ग्रेन फॉर्मेशनच्या स्टेजला येतो ना. ओके, आल्याच्या नंतर ही काय आहे क्युस्टिलांचो म्हणजे त्याच्या नावातच आहे ही काय आहे फाल्समटिक फंगी आहे. ओके, काय आहे एक फंगी आहे जे की स्टार्टिंगला ग्रीनिश येलो स्पोर फॉर्म करते. ग्रीनिश येलोचं कन्व्हर्जन कशामध्ये होते ऑरेंज टू ब्लॅक. ओके, स्मट डिसीज तुम्ही आपण स्मट जनरली सॉर्गम मध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून त्याच्यामध्ये ब्लॅकिश पावडर वगैरे दिसून येते ते स्मट मुळेच. ओके, दिस डिसीज इज युनिक बिकॉज इट मॅनिफेस्टेड ऍट ग्रेन फिलिंग स्टेज. ग्रेन फिलिंग म्हणजे काय जे इल्ड आहे त्यावरतीच हा अफेक्ट करतो म्हणून हा डिसीज काय एक युनिक आहे ज्याचं नाव काय फॉल्स स्मट. आणि आपल्याला ऑप्शन मध्ये काय दिलं आहे ब्लास्ट बॅक्टेरियल ब्लाइट स्मट आणि शी द ब्लाइट. तर आपला करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन सी स्मट. ब्लास्ट हा प्रत्येक स्टेजला येतो सिडलिंग टू हेडिंग पर्यंत येतो. बॅक्टेरियल ब्लाइट हा व्हेजिटेटिव्हलाच येतो. त्याच्यानंतर शी द ब्लाइट हा टिलरिंग स्टेजला येतो. ओके, कोणत्या स्टेजला येतो टिलरिंग स्टेजला येतो. आणि स्मट हा एक आहे की तो काय येतो ओनली आफ्टर फ्लॉवरिंग म्हणजे जेव्हा काय होतात ग्रेन फिलिंग स्टेज स्टार्ट होते तेव्हा हा डिसीज येतो. ओके, समजलं. वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे विच टाइप ऑफ ऍस्कोस्कार्फ इज फ्लॅग स्ट्रिप विथ द पोअर ऑफ ऑस्टिओल ॲट द टॉप. आणि ऑप्शन आहे बघा एक्लेस्टोथेशियम बी अपोथेशियम सी ऍस्कस आणि ऑप्शन डी आहे पेरिथेशियम. तर बघा हे जे स्पोर इन फंगायचे जे स्पोर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बरंचसं कन्फ्युजन असं दिसत असेल. मला तरी वाटते की असेल कारण की ते काय आहे एक असं डायव्हर्स क्लासिफिकेशन आहे आणि आपण त्याच्यामध्ये कन्फ्युज होतोच होतो. आणि इथं तर आपल्याला याचं डिटेल म्हणजे काय शेप बद्दल विचारलेलं आहे की फ्लास्क शेप एक्झॅक्ट कशाचा असतो. तर बघा जे स्पोर आहेत फंगी मधले ते आधी आपण बघूया म्हणजे त्याच्यानुसार काय होईल की तुम्हाला एक कन्फ्युजन जे आहे ते दूर होऊन जाईल. ओके, स्पोर कोणते असतात असेक्शुअल स्पोर सेक्शुअल स्पोर आणि व्हेजिटेटिव्ह स्पोर. ओके, व्हेजिटेटिव्ह मध्ये कोणता येतो एकच येतो ज्याचं नाव काय आहे क्लॅमॅडोस्पोर. कोणता येतो क्लॅमॅडोस्पोर. ओके, आणि असेक्शुअल मध्ये दोन टाईप पडतात बघा कोणते फर्स्ट पडतो एंडोजिनियस आणि सेकंड पडतो एक्झोजिनियस.
पहिला काय करतो एंडोजिनियस आणि दुसरा कोणता करतो एक्झोजिनियस. ओके, आता एंडोजिनियस मध्ये कोण येतात तर स्पोरॅन्जिओस्पोर आणि अप्लॅनोस्पोर. अप्लॅनोस्पोर. ओके, म्हणजे त्याच्या नावातच आहे कुठेतरी कुठेतरी प्लॅन स्पोर काय असेक्शुअल अप्लॅनोस्पोर आणि दुसरा आहे स्पोरेंजिओस्पोर. देन आहे एक्झोजिनियस कोनिडिया आणि ओडिया. आपण किती वेळा म्हणतो की कोनिडिया फॉर्म होतो, कोनिडिया फॉर्म होतो, तर तो कोनिडिया आणि ओडिया काय आहेत एक्झोजिनस टाइप ऑफ असेक्शुअल टाइप ऑफ फंगल स्पोर आहेत. ओके, दुसरा येतो सेक्शुअल स्पोर. सेक्शुअल मध्ये बघा कोणते कोणते टाइप पडतात. मेन टाइप आहेत 4. ऊस्पोर, सेकंड झूस्पोर, 3 आहे ऍस्कोस्पोर आणि 4th काय आहे बेसिडिओस्पोर. काय आहे बेसिडिओस्पोर. आता बघा ऍस्कोस्पोरचे आणखी हे जे ऍस्कोस्पोर आहे अगेन 4 टाइप मध्ये डिवाइड होतो, ज्याचं नाव काय आहे क्लेस्ट्रोथेशियम, अपोथेशियम, पेरिस्थेशियम आणि ऍस्कोस्ट्रोमा. तो क्लेस्ट्रोथेशियम, अपोथेशियम, पेरिथेशियम आणि काय आहे आपला ऍस्कोस्ट्रोमा. बघा तर क्लेस्ट्रोथेशियम जो आहे हा जनरली राऊंड शेप असतो. याचा कसा असतो राऊंड शेप असतो. याचा कलर कसा दिसून येतो यावरती क्वेश्चन विचारतो. पॉसिबिलिटी आहे यावेळेस शेप वरती क्वेश्चन विचारला त्याच्या कलर वरती विचारू शकता. ब्राऊन टू ब्लॅक कलरचा क्लेस्ट्रोथेशियम आपल्याला दिसून येतो आणि हा जनरली कशामध्ये दिसतो तर पावडरी मेल्ड्यू जे आहेत. ओके, कोणते डिसीज पावडरी मेल्ड्यू जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. इरिसिफे नावाचे जे फंगी आहेत, ओके, इरिसेफॅले जे आहे फॅमिली ती आपल्याला दिसून येते त्याच्यामध्ये पावडरी मेल्ड्यू. काय आहे क्लेस्ट्रोथेशियम. बघा क्लेस्ट्रोथेशियम आपल्याला फर्स्टच ऑप्शन आहे, पण हा काय असतो राऊंड शेप असतो. कोणता शेप असतो राऊंड शेप असतो. आपल्याला विचारला कोणता आहे फ्लास्क शेप आहे, म्हणजे ऑप्शन ए असेल का तर मुळीच नाही. ओके, दुसरा आहे अपोथेशियम. ओके, काय आहे अपोथेशियम कप शेप असतो. ओके, कसा असतो कप शेप. कप शेप असतो आणि याच्यामध्ये काय आहे स्क्लेरोटिना जे फंगी आहे आपल्याला दिसून येते. आता बघा आपण कप अँड सॉसर आपण कप बशी असं लक्षात ठेवा. काय कप अँड बशी असं लक्षात ठेवलं म्हणजे काय अपोथेशियम. काय आहे अपोथेशियम. अपोथेशियम म्हणजे कप अँड बशी लक्षात ठेवा. म्हणजे कसं की कप शेप आणि स्क्लेरोटनिया सॉसर म्हणजे काय बशी. एकदम इझी आहे लक्षात ठेवायला. ओके, कप अँड बशी लक्षात ठेवा. अबाउट अपोथेशियम. ओके, अपोथेशियम आहे का आपल्या ऑप्शन मध्ये हा अपोथेशियम आहे. तर हा कसा असतो कप शेप असतो. ओके, आता तुम्ही अपोथेशियम आलं की काय लक्षात ठेवसाल कप आणि बशी. कुणी नसलं तरी आपण आपला चहा बनवतो कप आणि बशीत पितो. अपोथेशियम आपण आपले कप आणि बशी असं लक्षात ठेवलं तर तुम्हाला काय राहील लक्षात राहील. मी आता सांगितलं की खूप कन्फ्युजिंग होतं. ओके, बघायला इझी वाटतं पण जेव्हा आपल्याला रिवाइज करायचं असतं तेव्हा आपल्याला म्हणजे प्रॉब्लेमॅटिक ठरतं. जर आता पेरिथेशियम क्लस कसा असतो फ्लास्क शेप असतो. क्लॅव्हिसेप्स फंगी याच्यामध्ये दिसून येतात. कोणत्या फंगी क्लॅव्हिसेप्स आणि दुसरं म्हणजे ग्लोमेरेला. कोणती फंगी क्लॅव्हिसेप्स आणि ग्लोमेरेला. ओके, ग्लोमेरेला. आपल्याला फ्लास्क शेप बद्दल विचारलेलं आहे, मग आपल्या इथे करेक्ट आन्सर काय असेल ऑप्शन डी पेरिथेशियम. ऑप्शन डी मध्ये आपल्याला पेरिथेशियम दिसतोय. कसा शेप असतो याचा फ्लास्क शेप असतो. ओके, कसा शेप असतो पेट्रीप्लेट फ्लास्क कोनिकल फ्लास्क असं लक्षात ठेवा. फ्लास्क शेप पेरिथेशियम पेट्रीप्लेट. ओके, फ्लास्क शेप आणि याच्यामध्ये कोणते क्लॅव्हिसेप्स फंगी. कोणती क्लॅव्हिसेप्स फंगी जे आहे याच्यामध्ये हा ग्रुप दिसून येतो. क्लॅव्हिसेप्स आपण आताच बघितलं जे स्मर्ट आहेत. ओके, स्मर्ट जे आहेत त्याच्यामध्ये दिसून येतात क्लॅव्हिसेप्स मध्ये. ओके, ग्लोमेरेला हे याचं एक्झाम्पल आहे. ऍस्कोस्ट्रोमा मध्ये त्याला टाकू नका. ओके, ऍस्कोस्ट्रोमा मध्ये काय येतात तर वॉल्स जे आहेत फ्लेशी वॉल्स जे आहेत आपल्या ऍस्कोस्पोरच्या हे कोण बनवत असतं ऍस्कोस्ट्रोमा बनवत असतं. हा काय याचा फोर्थ टाइप आहे ऍस्कस टाइप. ओके, देन आहे बेसिडिओस्पोर सेक्शुअलचा चौथा मेन टाइप आहे. बेसिडिओस्पोर त्याच्यामध्ये फ्रूट बॉल वगैरे ते जे येतात हे कशामध्ये येतात बेसिडिओस्पोर मध्ये. आपल्याला डिटेल कशामध्ये विचारलं होतं ऍस्कोस्पोर. ओके, तर इथे करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन डी पेरिथेशियम. ओके, कॉन्सेप्ट क्लिअर. जाऊया समोर. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे द फेनोटिपिक रेशो ऑफ कॉम्प्लिमेंटरी जीन इंटरॅक्शन इज आणि ऑप्शन दिले आहे बघा A13:3, ऑप्शन बी 9:7, ऑप्शन सी आहे 12:3:1 आणि ऑप्शन डी आहे 15:1. ओके, काय विचारलेलं आहे कॉम्प्लिमेंटरी जीन ऍक्शन. एकच मिनिट. कशाबद्दल विचारलेलं आहे आपल्याला जीन इंटरॅक्शन बद्दल विचारलेलं आहे. ओके,
कॉम्प्लिमेंटरी जीन इंटरॅक्शन, त्या आपल्याला हा कॉन्सेप्ट कशाचा आहे, हा कॉन्सेप्ट आहे जीन इंटरॅक्शनचा. जर तुम्हाला जीन इंटरॅक्शनची डेफिनेशन माहिती असली, आता बघा हा काय आहे, हा एक फॅक्च्युअल डाटा आहे. ओके, फॅक्च्युअल डाटा आहे, तर तो तुम्हाला लर्नच करायचा आहे. काय करायचं, एक स्टिकी नोट घ्यायची, त्यावरती पूर्ण जे रेशो आहे ते लिहून घ्यायचे. जसं आपण काल बघितलं होतं. ओके, कालच्या लेक्चरमध्ये आपण कोणते कोणते रेशो बघितले, तर कालच्या लेक्चरमध्ये आपण मोनोहायब्रिड रेशो बघितला. ओके, मोनोहायब्रिड रेशो काय आहे, फिनोटायपिक 3:1, जिनोटिपिक किती आहे 1:2:1, डायहायब्रिड किती आहे 9:3:3:1. ओके, याचा आपण काय केलं होतं 1:2:1, 2:4:2 आणि काय 1:2:1. हा काय आहे आपला याचा जिनोटायपिक रेशो आहे, हा बघितला होता. त्याच्यानंतर मल्टिपल अलेल एबीओ ब्लड ग्रुप बघितला होता. ओके, नंतर ऍडिटिव्ह जीन ऍक्शन मध्ये बघितलं होतं 1:4:6 पॉलिजेनिक इनहेरिटन्स वाला, हा एक बघितला होता. ओके, पॉलिजेनिक इनहेरिटन्स ऍडिटिव्ह जीन ऍक्शन स्किन कलर मध्ये आपण बघितली होती. ओके, आज क्वेश्चन कशावरती आहे, जीन इंटरॅक्शन वरती आहे. आता जीन इंटरॅक्शन हा कॉन्सेप्ट जर माहिती असला तर हे आपल्याला लक्षात ठेवायला इझी जातं. पण काय आहे, शेवटी फॅक्च्युअल डाटा आहे, तुम्हाला एका स्टिकी नोटवरती लिहून ठेवायचं आहे. आपण जे कालचे बघितले ते सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. ओके, आपल्या कॉन्सेप्ट कडे येऊया. काय आहे की जीन इंटरॅक्शन. जीन इंटरॅक्शन रेफर्स टू सिच्युएशन वेअर द एक्सप्रेशन ऑफ वन जीन इज इन्फ्लुएन्स्ड बाय प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ अनदर जीन. आता बघा, मेंडेलियन जेनेटिक्स जो आहे, मेंडेलियन जेनेटिक्स मध्ये काय होतं, सगळ्यात मेन महत्वाचं तिथं लक्षात घ्यायचं एकच आहे की मेंडेल जो सक्सेस होऊ शकतात त्याचं रिझन ऑफ सक्सेस सगळ्यात मेन महत्वाचं हे आहे की जे जीन होते, ओके, जे 7 कॅरेक्टर होते, ओके, 7 कॅरेक्टर होते, हे इंडिपेंडंट होते. ओके, हे काय होते, इंडिपेंडंट होते, हे कुणावरही एकमेकावर डिपेंड नव्हते. जीन इंटरॅक्शनचा कॉन्सेप्ट तिथं कुठंच आला नाही, म्हणून तो काय झाला, मेंडेल जे आहे ग्रेगर जॉन मेंडेल त्याच्यामुळे सक्सेस झाले. ओके, की ते फेनोटिपिक रेशो, जिनोटिपिक रेशो ह्या गोष्टी बघू शकले आणि एक्झॅक्ट त्यांना कॅरेक्टरचा जो आहे स्टडी करता आला. पण जेव्हा एका जीनचं एक्सप्रेशन हे दुसऱ्यावरती डिपेंड असतं, दुसऱ्यावरती डिपेंड असतं, तर तो काय करतो, इन्फ्लुएन्स करतो. ओके, समोरचा जो व्यक्ती आहे, आता बघा काही जण असे असतात की काय असतात, एकल कोंडे असतात. ओके, एकल कोंडे असतात किंवा काय म्हणतो तुम्ही, एकमेकांसोबत एकमेकांचं जमत नाही, तर त्यांचा काय आहे, इंडिव्हिज्युअल इफेक्ट जो आहे तो दिसून येतो. बघा आता स्पोर्ट्स आहेत, स्पोर्ट्समध्ये जर ऍथलेट्स आहेत, ओके, जर समजा आता इंडिव्हिज्युअल गेम खेळायचा आहे, ओके, 5 जणांना धावायचं आहे, हे वेगळे वेगळे धावतील, यांचा एकमेकावर काही इफेक्ट होणार नाही. पण तेच जर समजा तुम्ही पकडा क्रिकेट आहे, ओके, क्रिकेट आहे, तर जो बॉलर आहे त्याचा इफेक्ट बॅट्समनवर पडणारच आहे. ओके, तुम्ही आता सध्याची जी मॅचेस चालू आहेत ते तुम्ही बघतच असाल की अभिषेक शर्माने खूप साऱ्या कॅचेस सोडल्या, याचा याचा बेनिफिट कुणाला झाला, तर याचा बेनिफिट वेस्ट इंडिजच्या बॅट्समनला झाला. ओके, ठीक आहे. आणि जर समजा आता हार्दिक पांड्याला, वरुण चक्रवर्ती आला, यांनी काय घेतला, विकेट घेतला, याचाही इफेक्ट कशावरती झाला, बॅट्समन वरती झाला. आणि बॅट्समनने जेव्हा सिक्सर मारला तर इकॉनॉमी कोणाची इन्क्रीज झाली, तर आपले जे बॉलर आहेत त्यांची झाली. तर हा काय आहे, जीन इंटरॅक्शन म्हणजे क्रिकेट. ओके, असं लक्षात ठेवायचं. सॉरी, जीन इंटरॅक्शन म्हणजे काय, तर जो कॉन्सेप्ट आहे तो लक्षात ठेवायचा की बॉलर कशावरती डिपेंड आहेत, बॅट्समन वरती डिपेंड आहेत. हे काय, एकामेकावरती यांचं इन्फ्लुएन्स जे आहे ते डिपेंड असतं. पण जर समजा आता भाग मिल्खा भाग सारखी जर कंडिशन आहे की रेसिंग आहे, तर त्यावेळेस काय असते की जीन इंटरॅक्शनचा कॉन्सेप्ट एक नाही, हे कसे असतात, इंडिपेंडंट असतात, एकमेकांपासून काय असतात, इंडिपेंडंट असतात. ओके, जे की आपण मेंडेलियन जेनेटिक्स मध्ये आपण डिस्कस केलो. आणि क्रिकेट जे आहे, हे क्रिकेट तुम्ही क्रिकेट जे आहे, जीन इंटरॅक्शनचा कॉन्सेप्ट जो आहे हा आपण कधी अभ्यासतो, पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स. कधी, पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स. ओके, पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स जे आहे यावरती डिपेंड आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलं की प्रेझेन्स अँड अब्सेन्स न एकामेकाच्या जीनवरती इन्फ्लुएन्स जो आहे ते आपल्याला दिसून येतो. दिस मीन्स दॅट द कंबाईन इफेक्ट ऑफ 2 or more genes determine phenotype rather than each gene acting independently. ओके, तर यानुसार वेगवेगळे जे आहे ते टाईप आपण बघूया. बघा, हा टिपिकल डायहायब्रिड 9:3:1 म्हणजे काय, हा इंडिपेंडंट. बघा नावातच काय आहे, इंडिपेंडंट असॉर्टमेंट. म्हणजे काय की आता काय लक्षात ठेवसाल, जी रेसिंग आहे, ओके, भाग मिल्खा भाग, एवढं लक्षात ठेवायचं. सॉरी,
काय आहे, भाग मिल्खा भाग सारखी. आणि हे जे आहेत इफिस्टॅसिस झालं, त्याच्यानंतर डुप्लिकेट जीन ऍक्शन, कॉम्प्लिमेंटरी जीन ऍक्शन, इनिबिटरी जीन ऍक्शन, पॉलिमेरिक जीन ऍक्शन, ऍडिटिव्ह जीन ऍक्शन, हे सगळे कशाचे टाईप आहेत, तर जीन इंटरॅक्शनचे टाईप आहेत. हे एकमेकांवरती डिपेंड असतात. आता बघा, जो इफिस्टॅसिस आहे हा 2 याच्यामध्ये डिवाइड होतो, एक रेसेसिव्ह इपिस्टॅसिस आणि दुसरा डॉमिनंट इपिस्टॅसिस. ओके, तर रेसेसिव्ह इपिस्टॅसिसचा जो फेनोटिपिक रेशो आहे तो काय येतो, 9:3:4. म्हणजे 1 जीन मास्क द इफेक्ट ऑफ अनदर व्हेन रेसेसिव्ह. जर समजा आपल्याला रेसेसिव्ह सापडला तर तो काय करतो, सॉरी, 1 जीन मास्क द इफेक्ट ऑफ अनदर व्हेन रेसेसिव्ह. आता याच्यामध्ये बघा, आता आपला टिपिकल डायहायब्रिड रेशो काय, टिपिकल डायहायब्रिड फिनोटिपिक रेशो किती आहे, 9:3:3:1. तर याच्यामध्ये जर रेसेसिव्ह दिसला, कशामध्ये, रेसेसिव्ह इपिस्टॅसिस मध्ये जर रेसेसिव्ह दिसला तर त्याचा इफेक्ट काय केला जातो, मास्क केला जातो, म्हणजे हाइड केला जातो. म्हणून याचा रेशो काय आला, 9:3:4. कळालं, हा 1 याच्यामध्ये ऍड होऊन गेला, कारण रेसेसिव्हचा पर्टिक्युलर इफेक्ट जो आहे तो दाबला गेला. ओके, समजत आहे. आणि डॉमिनंट इपिस्टॅसिस म्हणजे काय होते, 1 जीन मास्क द इफेक्ट ऑफ अनदर व्हेन डॉमिनंट. आता याच्यामध्ये डॉमिनन्सी जे आहे ते बघा, 9:3:1. म्हणजे काय, की जो आपला टिपिकल 3:1 आहे हा जसाच्या तसाच राहिला, आणि हे जे 3 दिसत आहेत हे काय झाले, हे या 9 मध्ये ऍड झाले. का बरं, कारण की इथे आपण काय बघत आहोत, डॉमिनंट. डॉमिनंट म्हणजे 12, एवढं लक्षात ठेवा फक्त. काय, डॉमिनंट म्हणजे 12 होतात, या 9चे किती होतात, 12 होतात. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, फक्त 9:3:1. सगळ्यात आधी इपिस्टॅसिस बद्दल जर बोलायचं झालं तर रेसेसिव्ह असला म्हणजे हा 1 ऍड होतो, आणि डॉमिनंट असला म्हणजे हा 3 ऍड होतो. बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसते 9:3:4 आणि 12:3:1. ओके, डॉमिनंट असला तर काय होते, हे 3 ऍड होतील, आणि रेसेसिव्ह असला तर एकटा ऍड होईल. ओके, म्हणजे काय होईल, हे जे असे जे सिम्पटम दिसत आहे, असे जे तुम्हाला रेशो दिसत आहे तो, म्हणजे तुम्हाला प्रत्येकच गोष्ट लक्षात ठेवायची गरज नाही पडणार. याच्या रेसेसिव्ह हा 3 ऍड झाला, डॉमिनंट. ओके, त्यानंतर डुप्लिकेट जीन ऍक्शन. डुप्लिकेट जीन ऍक्शन म्हणजे काय, आयदर जीन कॅन प्रोड्यूस सेम फिनोटाईप. याच्यामध्ये जीन काय करतात, सेम फिनोटाईप बनवतात. जेव्हा सेम फिनोटाईप बनवतात तर फक्त एक रेसेसिव्ह कॅरेक्टर सोडलं तर हे 9:3:3 सगळे काय एकमेकाचे डुप्लिकेट बनवतात, आणि फेनोटिपिक मध्ये आपण ते 15:1 असं कन्सिडर करतो. समजलं, की हे जे 3 आहेत हे काय डुप्लिकेट फॉर्म करतात, आयदर. ओके, डुप्लिकेट फॉर्म करतात, म्हणून त्याचा रेशो किती येतो, 15:1 येतो. नंतर कॉम्प्लिमेंटरी जीन ऍक्शन म्हणजे काय, बोथ जीन रिक्वायर्ड फॉर फेनोटिपिक एक्सप्रेशन. दोन्ही जीनला रिक्वायर्ड असतं. जेव्हा हे 3:1 कशामध्ये येतं, 7 म्हणून येतं, कॉम्प्लिमेंटरी जीन ऍक्शन. त्यानंतर इनहिबिटरी जीन ऍक्शन, याच्यामध्ये काय, 1 जीन इनहिबिट एक्सप्रेशन ऑफ अनदर. 1 जीन काय करतो, एक्सप्रेशन जे आहे 1 अनदरचे एक्सप्रेशन काय करतो, इनहिबिट करतो. इनहिबिटरी जीन ऍक्शन किती आहे, 13:1. मी तुम्हाला ट्रिक पुरुषाची सांगितली फक्त इपिस्टॅसिसची, रिसेसिव्ह आणि डॉमिनंट इपिस्टॅसिस आणि डुप्लिकेट जीन ऍक्शन. म्हणजे हे 3 काय झाले तुम्हाला लक्षात ठेवायला इझी झाले. म्हणजे कदाचित काय होऊ शकते, तुम्ही इलिमिनेशन मेथड यूज करू शकता. देन हे पॉलिमेरिक जीन ऍक्शन, 2 जीन कॉन्ट्रीब्युटेड ऍडिटिव्हली टू फिनोटाईप. 2 जीन कॉन्ट्रीब्युटेड करतात ऍडिटिव्हली. म्हणजे काय, 2 जीन म्हणजे 3:3 काय करतो, ऍडिशन होते. याच्या नावातच आहे, कुठं ऍडिशन होते. पॉलिमेरिक जीन ऍक्शन कुठं ऍडिशन होते, फक्त हे जे 3:3 आहे त्याच्यामध्ये ऍडिशन होते, आणि 9:6:1 रेशो बनतो. ऍडिटिव्ह जीन ऍक्शन आपण हे कालच बघितलं, 1:4:6:4 हा येतो पॉलिमेरिक जीन ऍक्शन मध्ये. यालाच काय म्हणतो आपण, पॉलिजेनिक. ओके, पॉलिजेनिक जीन ऍक्शन किंवा ऍडिटिव्ह जीन ऍक्शन, क्वालिटेटिव्ह इनहेरिटन्स सुद्धा आपण याला म्हटलं होतं. ओके, काय एक्झाम्पल, स्किन कलर. ओके, तर आता बघा, आता तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर. आता 13:1 म्हणजे इनहिबिटरी. ओके, 9:7 म्हणजे काय, तर 9:7 म्हणजे कॉम्प्लिमेंटरी. हा काय होतो, इनहिबिटरी, इनहिबिट करतो. ओके, इनहिबिटरी आणि हा काय असतो, कॉम्प्लिमेंटरी. आणि 12:3:1 म्हणजे काय, तर डॉमिनंट इपिस्टॅसिस. आणि 15:1 म्हणजे काय, तर 15 आलं म्हणजे काय, डुप्लिकेट. काय असतो हा, डुप्लिकेट. 12:3 आलं म्हणजे डॉमिनंट इपिस्टॅसिस. 9:7 म्हणजे कॉम्प्लिमेंटरी. आणि 13 आला म्हणजे हा काय असतो, इनहिबिटरी. ओके, इथं करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन बी, कॉम्प्लिमेंटरी जीन ऍक्शन 9:7.
तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन वॉटरशेड मॅनेजमेंट द फुल फॉर्म ऑफ PRA इज, आणि ऑप्शन आहे बघा, पार्टिसिपेटरी रिसोर्स अलोकेशन, पार्टिसिपेटरी रुरल अप्रायझल, पब्लिक रिसोर्स असेसमेंट आणि पीपल रुरल असोसिएशन. तर बघा आता तुम्ही सध्या जे एमसेट PGCET ची तयारी करत आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी PRA जो आहे प्रिपरेटरी रुरल अप्रायझल त्यांच्या 7th सेमिस्टर मध्ये, ओके, रावेच्या जे गाव तिथं मिळालं असेल त्यांनी PRA मॅप बनवला असेल. ओके, करेक्ट आन्सर काय आहे इथं? ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्टुडंट टी टेस्ट जनरली अप्लाइड टू. बघा आता स्टुडंट टी टेस्ट अगेन क्वेश्चन कशावरती आहे? स्टॅट वरती आहे. आपण आतापर्यंत स्टॅटचे किती क्वेश्चन बघितले, आता हा दुसरा क्वेश्चन आहे. ओके, स्टुडंट टी टेस्ट जी आहे ती केव्हा फॉलो केली जाते? जेव्हा सॅम्पलची साईज जी आहे, जेव्हा सॅम्पल साईज काय असते, जे सॅम्पल साईज हे काय असते, लेस दॅन 30, म्हणजे n इक्वल टू लेस दॅन 30 असते, तेव्हा आपण स्टुडंट टी टेस्ट जी आहे ही यूज करत असतो स्टॅटिस्टिकल अनालिसिस साठी. ओके, म्हणजे करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन सी. किंवा जेव्हा काय की सॅम्पल साईज हे काय असते, लेस दॅन 30 असते, तेव्हा आपण स्टुडंट टी टेस्ट जे आहे ते यूज करतो. ओके, हा जो स्टुडंट टीचा कॉन्सेप्ट आहे हा कुणी दिला होता? गुसेट नावाच्या सायंटिस्टने दिला होता 1905 मध्ये. कधी दिला होता? 1905 मध्ये गुसेट नावाच्या सायंटिस्टने. ओके, आता नेक्स्ट काय आहे तर द अपेक्स बॉडी ऑफ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग इन इंडिया इज, आणि ऑप्शन आहे बघा, इफको, बी नाबार्ड, सी नाफेड आणि ऑप्शन डी आहे NDDB. तर तुम्हाला कन्फ्युजन हे नाबार्ड आणि नाफेड मध्येच असू शकते. ओके, तर आपण एक डिटेल बघूया की इन्स्टिट्यूशन्स आहेत कोणत्याही, इफको असेल, नाबार्ड असेल, नाफेड असेल, NDDB असेल. तर NDDB म्हणजे काय? नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड. कधी इस्टॅब्लिश झाली? 1965 मध्ये. कुठं आहे तर आनंद, गुजरात मध्ये. कुठं आहे? आनंद, गुजरात मध्ये. हे काय आहे? एक स्टॅट्युटरी बॉडी आहे डेअरी सेक्टर मधली, जे की ऑपरेशनल फंड, आता आपण हे म्हणतो की जे व्हाईट रिव्होल्युशन आहे ते व्हाईट रिव्होल्युशन कधी झालं होतं तर 1965 याच दरम्यान झालं होतं. आणि रिलेटेड काय आहे, जी व्हाईट क्रांती, धवल क्रांती रिलेटेड आहे मिल्क प्रोडक्शनशी, आणि हे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड सुद्धा कशाशी रिलेटेड आहे तर डेअरी डेव्हलपमेंट मध्ये. ओके, कुठं आहे? आनंद, गुजरातला. देन आहे नाफेड. आपल्याला क्वेश्चन मध्ये नाफेड विचारलेला आहे की नॅशनल ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया, ज्याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली होती? 1958 ला झाली होती. कुठं? न्यू दिल्लीला. ओके, की काय आहे? अपेक्स कोऑपरेटिव्ह फॉर मार्केटिंग ऍग्रिकल्चर प्रोड्यूस वर्क ऑन प्रोक्युरमेंट. ओके, जे प्रोक्युरमेंट प्राइस आहे, त्यानंतर प्राइस स्टॅबलायझेशन आहे, कशासाठी? फार्मर इन्कम सपोर्टसाठी ही अपेक्स ऑर्गनायझेशन आहे. ओके, अपेक्स कोऑपरेटिव्ह आहे. ओके, देन आहे नाबार्ड. नाबार्ड काय? नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, इस्टॅब्लिशमेंट 1982 ची. ठीक आहे, अपेक्स आहे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ऍग्रिकल्चर मध्ये. ऍग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंट मध्ये काय? अपेक्स ऑर्गनायझेशन आहे, जे की सुपरवाइज करते RRB आणि कोऑपरेटिव्ह बँकला. ओके, कोऑपरेटिव्ह दोन्ही याच्यामध्ये येते, म्हणून कन्फ्युज व्हायचं नाही. आधी फक्त डेव्हलपमेंट लक्षात ठेवायची. डेव्हलपमेंट कशाची करते? रुरल डेव्हलपमेंटची. आणि हे कोऑपरेटिव्ह मार्केटिंग मधलं आहे. ओके, याचे नाबार्ड कुठं आहे? मुंबईला. आणि इफको जे आहे 1967 कुठलं आहे? न्यू दिल्लीचं. हे काय? फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड आहे. तर हे अपेक्स कोऑपरेटिव्ह मार्केटिंग विचारलं म्हणजे करेक्ट आन्सर काय असेल आपलं? ऑप्शन सी, नाफेड. ओके, ऑप्शन सी, नाफेड. नाबार्ड कशासाठी आहे? रुरल डेव्हलपमेंटसाठी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, इन कॉलीफ्लॉवर द प्रॅक्टिस यूज टू ऑब्टेन अ व्हाईट कर्ड, आणि ऑप्शन आहे ए मल्चिंग, बी ब्लांचिंग, सी बटोनिंग आणि ऑप्शन डी आहे प्रुनिंग. तर बघा मल्चिंग जे आहे हे काय? मल्चिंग म्हणजे एक आच्छादन. तुम्ही शेतावरती गेले असाल त्याच्यावर तिथं आपण काय करत असतो? मल्चिंग करत असतो. मल्चिंग हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. मल्चिंग कशासाठी असतो की पेस्ट अँड डिसीज, वीडचा कंट्रोल कमी व्हावा, त्याच्यानंतर इव्हॅपोरेशन रेट कमी झाला म्हणजे काय होईल की ह्युमिडिटी एक मेंटेन होईल, तिथं वॉटर बॅलन्स राहील. ओके, आणि जे मल्चिंग आहे, मल्चिंग आपण कशाची करतो? PVC, जे पॉलिव्हिनिल क्लोराईड जे आहे त्याची, त्याच्यानंतर जे वीड असतात त्याचे सुद्धा करतात. ओके, मल्चिंग हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. ब्लांचिंग काय आहे? ब्लांचिंग हे जनरली कॉलीफ्लॉवर मध्ये जी प्रॅक्टिस करत असतात, कशासाठी? व्हाईट कर्ड आपल्याला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी. मग करेक्ट आन्सर काय आपलं? बी. बटनिंग काय आहे? बटनिंग आपण त्या फर्स्ट लेक्चर मध्येच ब्रासिकाच्या प्लाझ्मोडिफेरा वगैरे ते जे डिसीज बघितले त्याच्यामध्ये सांगितले. N2 डिफिशियन्सी आहे. ही काय आहे? नायट्रोजनमुळे होणारी डिफिशियन्सी आहे बटनिंग. कशामध्ये? कॉलीफ्लॉवर मध्ये. आणि प्रुनिंग आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे
डिसीज ब्रांचेस वगैरे आहेत ऑर्चर्ड मध्ये, जनरली आपण कशामध्ये करतो, ऑर्चर्ड मध्ये, फ्रूट क्रॉप मध्ये करतो, की ज्या डिसीज ब्रांचेस वगैरे आहेत, चांगलं यील्ड येण्यासाठी, चांगली ग्रोथ होण्यासाठी आपण काय जे ऑपरेशन कॅरीड आउट करत असतो त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण प्रुनिंग असं म्हणतो. ओके, करेक्ट आन्सर काय इथं, ऑप्शन बी ब्लांचिंग. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फेमस बुक दास कॅपिटल वॉज रिटन बाय, आणि ऑप्शन आहे बघा पेड्रिज एंजल, बी कार्ल मार्क्स, सी लेनिन, आणि ऑप्शन डी आहे ऍडम स्मिथ. तर जे फेमस बुक आहे दास कॅपिटल हे कुणी लिहिलं आहे, कार्ल मार्क्स नावाच्या सायंटिस्टनी, आणि ऍडम स्मिथ आपल्याला सर्वांना माहिती आहे की इकॉनॉमिक्सचे फादर आहेत. अगेन इथं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी. बघा बुक वरती हा क्वेश्चन येतो, पण यावेळेस जो क्वेश्चन आहे हा खूप डीप इकॉनॉमिक्स वरती विचारलेला आहे. असाच एक क्वेश्चन 2013 की 2012 मध्ये विचारलेला होता, 2013 मध्येच. सायलेंट स्प्रिंग जे आहे, सायलेंट स्प्रिंग नावाचं बुक कुणी लिहिलं होतं, तर सायलेंट स्प्रिंग नावाचं बुक जे आहे रॅचेल कार्लसन नावाच्या सायंटिस्टने लिहिलं होतं. कोणतं, रॅचेल कार्लसन नावाच्या ज्या सायंटिस्ट होत्या त्यांनी लिहिलं होतं, आणि त्यांनी याच्यामध्ये आयपीएम इकॉलॉजी बद्दल छान एक्सप्लेन केलं होतं. ओके, जे पेस्ट मॅनेजमेंट आहे, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि इकॉलॉजीचा जो कन्सेप्ट आहे, पेस्टिसाइड रेसिड्यू वगैरे, ते याच्यामध्ये छान त्यांनी मेन्शन केलं होतं. नाव काय आहे, सायलेंट स्प्रिंग. सायंटिस्ट कोण होत्या, रॅचेल कार्लसन नावाच्या सायंटिस्ट होत्या. ओके, सायलेंट स्प्रिंग नावाचं बुक होतं. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, अमेरिकन बोलवर्म हेलिकवर्पा आर्मेंजेरा बिलॉंग टू विच फॅमिली, आणि ऑप्शन आहे ए पायरॅलिडी, बी गेलेसिडी, ऑप्शन सी क्रामबेडी, आणि ऑप्शन डी आहे नॉक्टिडी. तर बघा पायरॅलिडी ही फॅमिली कशाची आहे, येलो स्टेम बोरर. ओके, येलो स्टेम बोरर. कधी कधी तुम्ही पायरोस्टिडी वगैरे रीड केली असेल तर ती करेक्ट आहे, पायरॅलिडी असो का पायरोस्टिडी असो करेक्ट आहे. ओके, देन आहे गेलेचिडी ही फॅमिली कशाची आहे, तर आणि बोररच्या फॅमिली तुम्ही जनरली पायरॅलिडी बघितल्या असतील, जे बोरर आहे त्याच्या फॅमिली तुम्ही पायरॅलिडी बघितल्या असतील. गेलेचिडी ही फॅमिली कशाची आहे, पोटॅटो ट्युबर मत ऐकलंय नाव, त्याची फॅमिली गेलेचिडी आहे. पिंक बोलवर्म तुम्ही नाव ऐकलं असेल, पिंक बोलवर्मची फॅमिली सुद्धा काय आहे, गेलेचिडी आहे. त्यानंतर आपली जी एक लीफ मायनर आहे, ओके, ग्राउंडनट लीफ मायनर आहे, ग्राउंडनट लीफ मायनर ॲप्रोइरेमा मॉडिसेला, कोणती, ग्राउंडनट लीफ मायनर. आता तुम्ही मायनर म्हटलं म्हणजे आपण नॉक्टिडी म्हणतो, तर नाही, जे ग्राउंडनट लीफ मायनर आहे तिची फॅमिली काय आहे, गेलेचिडी आहे. ओके, लक्षात ठेवायची आहे, गेलेचिडी फॅमिली इम्पॉर्टंट आहे, कारण पिंक बोलवर्मची आहे, पोटॅटो ट्युबर मॉथची आहे. ग्राउंडनट लीफ मायनर तरी एवढं लक्षात नाही घेतलं जात, पण पिंक बोलवर्म आणि पोटॅटो ट्युबर मॉथ बद्दल नंतर कधीतरी विचारू शकतात. ओके, देन क्रॅम्बेडी फॅमिली ही जी आपली स्टेम बोरर आहेत. ओके, सॉर्गम स्टेम बोररची फॅमिली काय आहे, क्रॅम्बेडी आहे. कोणता, सॉर्गम स्टेम बोरर ची फॅमिली काय आहे, क्रॅम्बेडी. देन नॉक्टिडी जी आहे, नॉक्टिडी फॅमिली आहे अमेरिकन बोलवर्म, म्हणजे हेलिकवर्पा आर्मेजेरा. ह्या अमेरिकन बोलवर्मला खूप सारे नाव आहेत. याचं हे जे आहे हेलिकवर्पा आर्मेजेरा हे नाव लक्षात ठेवा. म्हणजे काय, जर समजा ही कॉटन मध्ये आली तर हिचं नाव असते अमेरिकन बोलवर्म, जर ही टोमॅटो मध्ये आली तर हा असतो फ्रूट बोरर, काय असतो, फ्रूट बोरर. जर हे तूर मध्ये आली तर हा असतो पॉड बोरर, चिकपी मध्ये आली तरी सुद्धा असतो पॉड बोरर. ओके, वेगवेगळे नाव आहेत. एक पॉलिफॅगस पेस्ट आहे हेलिकवर्पा आर्मेजेरा. फॅमिली कोणती आहे, तर ऑप्शन डी नॉक्टिडी. ओके, होप सो तुम्हाला जे आहे समजलं असेल. ओके, ऑप्शन डी काय इथं, नॉक्टिडी. अमेरिकन बोलवर्मची फॅमिली काय आहे, नॉक्टिडी. आता बघा बोलवर्म वरती क्वेश्चन जो आहे तो येऊ शकतो. दुसरं काय, बोलवर्म वरती क्वेश्चन आहे येऊ शकतो. बोलवर्म कॉम्प्लेक्स कॉटन क्रॉप मध्ये खूप मोठा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. तर गेलेचिडी आपण तर बघितली की पिंक बोलवर्मची आहे. त्यानंतर अमेरिकन बोलवर्मची नॉक्टिडी फॅमिली आहे. आणखी इरियाज व्हायटेला आणि इरियाज इन्सुलेना यावरती क्वेश्चन आलेला आहे. इरियाज व्हायटेला आणि काय आहे, इरियाज इन्सुलेना. काय, इरियाज इन्सुलेना याची फॅमिली सुद्धा कोणती आहे, तर नॉक्टिडीच आहे. याचं नाव काय आहे, स्पॉटेड बोलवर्म. याचं नाव काय, जर समजा ही कॉटन मध्ये आली तर ही स्पॉटेड बोलवर्म असते. काय, कॉटन मध्ये जर आली तर स्पॉटेड बोलवर्म असते, आणि जर ओकरा मध्ये आली तर हिला आपण काय म्हणतो, ओकरा फ्रूट अँड शूट बोरर. हिला काय म्हणतो, ओकरा फ्रूट अँड शूट बोरर असं म्हणतो. ओकरा फ्रूट अँड शूट बोरर असं म्हणतो. ओके, कोणती, इरियाज व्हायटेला आणि इरियाज इन्सुलेना. पिंक बोलवर्मचं नाव काय आहे, पेप्टिनोफोरा गॉसिपियाला. ओके, आता बघा
तुमच्यासाठी मी डेली बेसिसवरती, आणि तुम्ही म्हणसाल की यात तुमचा काय फायदा आहे? कोणताही एक फायदा नाही. फक्त काय होते की मी जसा जसा मी अभ्यास करत आहे, तर तुमच्या सोबत माझाही अभ्यास होतो. ह्या कारणाने आपण विद्यार्थ्यांसाठी चालवलेली एक चळवळ आहे फक्त, की कोणती? तर बघा, पब्लिक चॅनल आहे आपलं जनरल ॲग्रीकल्चरचं. ह्यामध्ये नियर अबाउट 12,477 लोकं जुळलेले आहे. तर ह्यामध्ये काय असते, की जनरली आपण डेली आपण काय करतो, पी-डी-एफ शेअर करतो. पी-डी-एफ असतात. त्यानंतर पी-वाय-क्यू जे आहे, इफ्को असेल, सी-यू-ई-टी, पी-जी असेल, त्यानंतर एम-सी-आर, पी-जी-सी-ई-टी, ए-एफ-ओचे पी-वाय-क्यू तुम्हाला या ग्रुपमध्ये दिसून जातील. आणि हा जनरल ॲग्रीकल्चर चार्टचा एक चॅनल आहे. ह्यामध्ये बघा 3,609 मेंबर काहीतरी जुळलेले आहेत. ह्यामध्ये आपण काय करतो, तर डेली लाईव्ह क्विज घेतो. काय करतो? डेली लाईव्ह क्विज जी आहे ती आपल्या ग्रुपवरती चालत असते. किती वाजता असते? तर शार्प 6 वाजता जे आहे, म्हणून याचं जे जनरल ॲग्रीकल्चर 6 ते नाव त्याच्यावरूनच दिलेलं आहे. 6 वाजता काय असते, आपली डेली लाईव्ह क्विज असते. त्याच्यामध्ये 30 क्वेश्चन्स असतात, ओके, आणि 30 सेकंडचा टाइम असतो. म्हणजे काय होते, 15 मिनिटात जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय येते, की समय सूचकता, ओके, टाइम मॅनेजमेंट छान जमलं पाहिजे, ह्यासाठी आपण डेली लाईव्ह क्विज जी आहे ती अरेंज केलेली असते ह्या ग्रुपवरती. तर तुम्हाला जनरल ॲग्रीकल्चरचं हे पब्लिक चॅनल, त्यानंतर हे टेलिग्रामचं आपलं जे पब्लिक ग्रुप आहे हा जॉईन करायचा आहे. आणि आपण जे लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत ते तुम्ही आज ज्या युट्यूब चॅनलवरून बघत आहात त्या चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आणि बाकीचे जे आज आपण थर्ड लेक्चर घेत आहोत, ओके, तर बाकीचे जे 1 आणि 2 लेक्चर आहे, तर हे कुठं तुम्ही बघसाल, तर प्लेलिस्टमध्ये जायचं. त्याच्यामध्ये जनरल ॲग्रीकल्चर पी-वाय-क्यू सीरीज म्हणून आहे. त्यामध्ये तुम्हाला पहिलं आणि दुसरं दोन्हीही लेक्चर दिसून येतील, ओके. आणि जे कोणी मुलं सध्या पी-ए-पी, मला इथे 1-2 मेसेज आले होते, की आमची पी-ए-पीची एक्झाम आहे. तर ज्या लोकांची पी-ए-पीची एक्झाम आहे, आय थिंक परभणी युनिव्हर्सिटी नाहीतर मग राहुरी युनिव्हर्सिटीची असेल, तर त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन म्हणजे अकोला युनिव्हर्सिटीचे डॉक्टर पी.डी.के.व्ही. अकोलाचे जे पी-ए-पीचे पेपर झाले आहे, जे-आर-ए असेल, ओके. जे-आर-एचा पूर्ण म्हणजे 200चे 200 क्वेश्चन आपण इथं एक्सप्लेन, 100च्या 100 क्वेश्चन जे आहे आपण इथं 4 व्हिडिओजमध्ये जे आहे एक्सप्लेन केलेले आहे. आणि जे 5 व्हिडिओ तुम्ही बघता आहेत, तर कृषी सेवकचा आहे. एक कशाचा आहे? कृषी सेवक जे आहे, कृषी सेवकचा पेपर झाला होता तो आहे, ओके. तर तुम्ही यामध्ये बघू शकता. त्यांना हे ए-एफ-ओ मेन्सचे जे प्रिपरेशन करू इच्छितात त्यांनी हे लेक्चर जे आहे एकदा गो थ्रू करा, म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्ट क्वेश्चन कसे असतात तर, ओके. आणि ॲग्रीकल्चर असिस्टंटचे जे 2018 मध्ये 2019 मध्ये महा ऑनलाईन पोर्टलनी जे क्वेश्चन घेतले होते, त्यानंतर 2024 मध्ये जे आय-बी-पी-एसनी पेपर कंडक्ट केला होता, ते सगळे पेपर, सगळ्या शिफ्टचे पेपर मी या 22 लेक्चरमध्ये कंप्लीट केलेले आहे, ओके. त्यानंतर एंटोमॉलॉजीचे हे स्पेशल एंटोमॉलॉजीचे आहेत, जे मुलं जे-आर-एफ, एस-आर-एफ वगैरे करत असतील, किंवा तुम्ही एम-सी-आर, पी-जी-सी-ई-टी एंटोमॉलॉजीसाठी एक सोर्स बघत असाल, तर हे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल, ओके. एकदा तुम्ही जा आणि नक्की व्हिजिट करा. तुम्हाला छान असे लेक्चर जे आहे तुम्हाला इथं दिसून जातील, ओके. वळूया आपल्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन काय आहे? द अल्टरनेट होस्ट ऑफ ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट पुस्तिनिया ग्रामिनिस्ट्री टीटी इज. अल्टरनेट होस्ट विचारला कशाचा? ब्लॅक स्टेम रस्टचा, ओके. आणि ऑप्शन आहे बघा, ए युफोर्बिया. जनरली हा युफोर्बिया जो आहे ना, युफोर्बिया जो आपला कोणता लीफ रस्ट असतो, ओके. लीफ रस्टचा जो आहे तो अल्टरनेट होस्ट आहे. आणि बार्बरीस वल्गॅरिस जो आहे हा ब्लॅक स्टेम रस्टचा अल्टरनेट होस्ट आहे. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन बी, सनफ्लॉवर कॉटन. हे तुम्हाला कन्फ्युज होण्यासाठी दिलेले आहेत, ओके. युफोर्बिया कशाचा? तर लीफ रस्टचा, ओके. लीफ रस्टचा 3 रस्ट आहेत माहिती आहे, ब्लॅक स्टेम रस्ट, लीफ रस्ट, ओके. तर ह्याचा लीफ रस्टचा युफोर्बिया आणि बार्बेरी ब्लॅक स्टेम रस्टचा, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन थ्रिप्स विच माउथ पार्ट इज ऑब्सेंट. आणि ऑप्शन आहे राईट मॅन्डिबल, लेफ्ट मॅन्डिबल, ऑप्शन सी मॅक्झिला आणि ऑप्शन डी आहे लॅब्रम. बघा, थ्रिप्स वरती क्वेश्चन हा 2022 मध्ये सुद्धा विचारलेला होता आणि 2025 मध्ये सुद्धा विचारलेला आहे. यासाठी तुम्हाला परत परत सांगते की पी-वाय-क्यू अनालिसिस गरजेचं असतं, ओके. आता इन थ्रिप्स माउथ पार्ट कोणता ऑब्सेंट असतो? तर राईट मॅन्डिबल जो आहे तो ऑब्सेंट असतो. त्याच्यामध्ये 3च स्टायलेट प्रेझेंट असतात. किती स्टायलेट प्रेझेंट असतात? 3च स्टायलेटचा एक कोन फॉर्म होतो, ओके. 3च स्टायलेट प्रेझेंट असतात. कोणत्या? एक लॅब वरचे काय असतं? लॅब्रम,
लॅबियम आणि जो मॅन्डिबलची, जो लेफ्ट मॅन्डिबल आहे काय लेफ्ट मॅन्डिबलची, राईट मॅन्डिबल काय असतो ऑब्सेंट असतो, राईट मॅन्डिबल काय असतो ऑब्सेंट असतो. या तिघांच्या मिळून राईट मॅन्डिबल ऑब्सेंट, लेफ्ट मॅन्डिबल आणि जे आपले लॅबियम आहे याच्या थ्रू काय करतात ते तीन स्टायलेट जे आहे ते फॉर्म करत असतात. थ्रिप्स मध्ये माउथ पार्ट्स कोणते प्रेझेंट असतात? ओके, माउथ पार्ट्सचे नाव काय आहे तिथं? रास्पिंग अँड सकिंग. रास्पिंग अँड सकिंग टाइप ऑफ माउथ पार्ट. कोणते? रास्पिंग अँड सकिंग टाइप ऑफ माउथ पार्ट जे आहे प्रेझेंट असतात. जनरली हे काय करतात तर टिश्यू लॅसिरेट करतात. काय करतात? टिश्यू लॅसिरेट करतात, म्हणून याला लॅसिरेटिंग टाइप ऑफ माउथ पार्ट सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? रास्पिंग अँड सकिंग टाइप ऑफ माउथ पार्ट. रास्पिंग अँड सकिंग टाइप ऑफ माउथ पार्ट यालाच काय म्हणतात? लॅसिरेटिंग टाइप ऑफ माउथ पार्ट सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? लॅसिरेटिंग टाइप ऑफ माउथ पार्ट सुद्धा म्हणतात. ते कशामध्ये प्रेझेंट असतात? थ्रिप्स मध्ये. किती स्टायलेट प्रेझेंट असतात? 3 स्टायलेट जे आहे ते प्रेझेंट असतात. ओके, आणि हा हेमिप्टेरन पेस्ट आहे. सकिंग टाइप ऑफ माउथ पार्ट जे आहे प्रेझेंट असतात, लॅसिरेटिंग सुद्धा म्हणतात. आणखी बघा आता जे होल मॅन्डिबल, आता इथे आपण काय बघितलं की राईट मॅन्डिबल ऑब्सेंट असतो. मॅन्डिबल रुडिमेंटरी कशामध्ये असतात? की जे मॅन्डिबल आहे हे काय असतात? रुडिमेंटरी. रुडिमेंटरी कशामध्ये असतात? तर रुडिमेंटरी असतात बटरफ्लायज मध्ये. बटरफ्लाय असतील, बटरफ्लाय आणि मॉथ्स मध्ये काय असतात? हे रुडिमेंटरी असतात. ह्याच्यामध्ये एक स्ट्रक्चर प्रेझेंट असते ज्याला काय म्हणतो आपण? प्रोबोसिस. काय म्हणतो? प्रोबोसिस म्हणतो. काय म्हणतो? प्रोबोसिस म्हणतो. विथ दी हेल्प ऑफ प्रोबोसिस बटरफ्लाय आणि मॉथ्स अडल्ट स्टेजला काय करत असतात? जनरली बटरफ्लाय मॉथ आणि बटरफ्लाय आणि मॉथ जे आहे त्याच्या अडल्ट स्टेजला वेगळे टाइपचे जे आहे माउथ पार्ट प्रेझेंट असतात, ज्याला काय म्हणतो आपण? सिफॉनिंग टाइप. काय म्हणतो? सिफॉनिंग टाइप माउथ पार्ट प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये एक कॉइल्ड स्ट्रक्चर प्रेझेंट असते बघा, त्याला म्हणतो आपण प्रोबॉसिस. विथ दी हेल्प ऑफ प्रोबॉसिस ते काय करतात? नेक्टर सक करत असतात. काय करत असतात? नेक्टर सक करत असतात. आणि जर तुम्ही बटरफ्लाय आणि मॉथची जर लार्वी म्हटलं, ओके, लार्वी आणि कॅटरपिलर जर म्हटलं तर त्याच्यामध्ये कोणते माउथ पार्ट असतात प्रेझेंट? चेविंग टाइप ऑफ माउथ पार्ट जे आहे ते प्रेझेंट असतात. तर बघा आता तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. बटरफ्लाय आणि मॉथ, बटरफ्लाय आणि मॉथ जे आहे जर त्याच्या लार्वीचे जर माउथ पार्ट विचारले, तर ते कसे असतात? चेविंग टाइप असतात. ओके, आणि अडल्टचे जर विचारले तर अडल्ट मध्ये काय असतो? तर सिफॉनिंग टाइप ऑफ माउथ पार्ट प्रेझेंट असतात. सिफॉनिंग टाइप. याच्यामध्ये या सिफॉनिंग मध्ये काय असतं? सॉरी, या सिफॉनिंग मध्ये काय असतं? एक कॉइल्ड स्ट्रक्चर असतं ज्याला काय म्हणतो आपण? प्रोबोसिस. प्रोबोसिस. विथ दी हेल्प ऑफ प्रोबोसिस हे अडल्ट काय करत असतात? जो हे आहेत पॉलिनेटिंग म्हणजे फ्लावर्स वगैरे आहेत त्याच्यामधून नेक्टर सक करत असतात. आणि लार्वी काय करते? चिविंग, बोअरिंगचं काम करत असते. ओके, बोअर पेस्ट आपण ज्याला म्हणतो ते चेविंग टाइप ऑफ माउथ पार्ट या लार्वी मध्ये प्रेझेंट असतात. आणि याच्यामध्ये फक्त राईट मॅन्डिबल असतो. राईट मॅन्डिबल ऑब्सेंट असतो. राईट मॅन्डिबल रुडिमेंटरी कशामध्ये असतो? तर तो आताच बघितला आपण, तो रुडिमेंटरी असतो आपल्या बटरफ्लाय आणि मॉथ्स मध्ये. आणि मॅन्डिबल टोटली अब्सेंट असतात. ओके, मॅन्डिबल टोटली जर अब्सेंट म्हटलं तर ते कशामध्ये असतात? ते असतात हाऊस फ्लाय मध्ये. कशामध्ये असतात? हाऊस फ्लाय मध्ये. हाऊस फ्लाय मध्ये मग कोणते टाइप ऑफ कोणते टाइप ऑफ माउथ पार्ट प्रेझेंट असतात? तर ते असतात स्पॉन्जिंग टाइप ऑफ माउथ पार्ट. कोणते? स्पॉन्जिंग टाइप ऑफ माउथ पार्ट जे आहे हाऊस फ्लाय मध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये काय असतो? एक हॉस्टेलम प्रेझेंट असतो. ओके, काय असतो? हॉस्टेलम प्रेझेंट असतो. जसं त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की प्रोबोसिस प्रेझेंट असते, एक कॉइल्ड स्ट्रक्चर प्रेझेंट असते. याच्यामध्ये कसा काय असतो? तसा हॉस्टेलम प्रेझेंट असतो. याच्यामध्ये मॅन्डिबल टोटली काय असतात? अब्सेंट असतात. ओके, तर आता जे कन्फ्युजन आहे ते बऱ्याचपैकी तुमचं दूर झालं असेल. एक क्विक रिव्हिजन म्हणून माउथ पार्ट जर माउथ पार्ट वर जर क्विक रिव्हिजन म्हटली तर माउथ पार्ट बघा. आणि जो हाऊस फ्लायचे स्पॉन्जिंग टाइप ऑफ माउथ पार्ट आहे हा क्वेश्चन कृषी सेवकला विचारलेला होता. कुठं? कृषी सेवक जे आहे आता डॉक्टर पीडीकेवी अकोलामध्ये नोव्हेंबर मध्ये ज्यांची एक्झाम झाली कृषी सेवक, त्यांना माहिती असेल की स्पॉन्जिंग टाइप ऑफ माउथ पार्ट वरती क्वेश्चन आला होता. ओके, माउथ पार्ट वरती जर एक क्विक रिव्हिजन घ्यायची म्हटली तर चेविंग अँड बायटिंग. चेविंग अँड बायटिंग जर म्हटलं तर कशा, आताच सांगितलं आपण कशामध्ये असतात? जे लार्वी आहे, लार्वी कशाची? लेपिडोप्टर अँड लार्वी जे आहे ते चेविंग अँड बायटिंग. त्याच्यानंतर ग्रास ऑफर, त्याच्यानंतर आणखी काय येते? कॉक्रोच. हे कशामध्ये येतात? तर चेविंग अँड बायटिंग टाइप ऑफ माउथ पार्ट मध्ये येतात. दुसरं येतं की सकिंग टाइप ऑफ. ओके,
सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट, तर याच्यामध्ये तीन टाईप पडतात बघा. एक बग टाईप येतो, एक आहे तो बग टाईप ज्याच्यामध्ये 4 स्टायलेट प्रेझेंट असतात. दुसरा येतो मॉस्किटो टाईप. मॉस्किटो टाईप मध्ये पिअर्सिंग अँड सकिंग, आपण जर फक्त सकिंग जर म्हटलं तर 3 टाईप. मग हे पिअर्सिंग सकिंग मध्ये बग मध्ये काय येतात 4 स्टायलेट येतात, मॉस्किटो मध्ये किती येतात 6 स्टायलेट येतात. ओके, मॉस्किटो मध्ये काय येतात 6 स्टायलेट येतात. आणि सकिंग मध्ये आता तिसरा एक टाईप पडतो तो म्हणजे रास्पिंग अँड सकिंग. रास्पिंग अँड सकिंग म्हणजे त्याच्यामध्ये 3 स्टायलेट प्रेझेंट असतात. तो कोण असतो तर तो आपला थ्रिप्स असतो. तो कोण असतो आपला थ्रिप्स असतो. ओके, या बग्स मध्ये व्हाईट फ्लाय वगैरे, आफिड जासिड व्हाईट फ्लाय त्याच्यामध्ये 4 स्टायलेट प्रेझेंट असतात. मॉस्किटो याच्यामध्ये 6 स्टायलेट प्रेझेंट असतात. रास्पिंग अँड सकिंग याच्यामध्ये थ्रिप्स मध्ये काय असतात 3 स्टायलेट प्रेझेंट असतात. ओके, देन येतं चौथा येतं स्पॉन्जिंग. आपण आता स्पॉन्जिंग बघितलं. स्पॉन्जिंग मध्ये काय येतं हाऊस फ्लाय येते. कोण येते हाऊस फ्लाय येते. देन येतं सिफॉनिंग. काय येतं सिफॉनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट ती येतात बटरफ्लाय मध्ये. ओके, बटरफ्लायचे जी अडल्ट असते त्याच्यामध्ये. नंतर सिफॉनिंग झाल्याच्या नंतर येते आपला मॅन्डिबो सप्टोरियल. कोणतं येते मॅन्डिब्युलो सप्टोरियल. सप्टोरियल तर हे येतात अँटिलियॉनचा जो ग्रब आहे. ओके, अँटिलियॉन मध्ये आणखी येतं बास्केट टाईप. ओके, बास्केट टाईप ऑफ जे माउथ पार्ट आहेत ते कशामध्ये प्रेझेंट असतात तर ते असतात आपली जे काय म्हणतो आपण त्याला स्टोन फ्लाय. ओके, स्टोन फ्लाय. त्याच्यानंतर ड्रॅगन फ्लाय जे आहे ड्रॅगन फ्लाय त्यामध्ये काय असतात बास्केट टाईप ऑफ माउथ पार्ट प्रेझेंट असतात. आणखी तर चेविंग अँड लॅपिंग एक राहिला. चेविंग अँड लॅपिंग याच्यामध्ये काय असतो ब्युटॉन प्रेझेंट असतो. याच्यामध्ये काय असतो ब्युटॉन प्रेझेंट असतो. म्हणजे हे चेविंग जे आहे हे काम चेविंगचं काम कोण करतात मॅन्डिबल करतात. काय चीव करतात ते तर वॅक्स मोल्डिंगचं काम जे आहे ते करत असतात. आणि लॅपिंग म्हणजे काय नेक्टर सक करणे, ते हे कोण करत असतं ब्युटॉन करत असतं. कशामध्ये तर हनी बी मध्ये. ओके, हे काय आहे क्विक रिव्हिजन माउथ पार्ट्स वरती, कारण की यावरती क्वेश्चन हा येऊ शकतो. इथं करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन ए राईट मॅन्डिबल. देन नेक्स्ट क्वेश्चन येतो बघा. मेहसाना क्रॉस ब्रीड ऑफ बफेलो इज ऑप्टेन बाय क्रॉसिंग. आणि ऑप्शन आहे मुर्हा जाफराबादी, बी मुर्हा सुरती, सी मुर्हा नागपुरी आणि ऑप्शन डी आहे मुर्हा भदावरी. तर मेहसाना आपल्या सर्वांना माहिती आहे की हा क्रॉस कशामधला आहे मुर्हा आणि सुरती मधला आहे. कशामधला आहे मुर्हा आणि सुरती म्हशीमधला जो क्रॉस आहे त्याला त्याचं नाव काय देण्यात आलं मेहसाना. काय देण्यात आलं मेहसाना. ओके, आणि आणखी एक क्रॉस जो आहे तो फेमस आहे तो म्हणजे गोदावरी. ओके, गोदावरी हे कोणत्या म्हणजे इथं काय यूज केलं ग्रेडिंग अप जे आहे ग्रेडिंग अपनी गोदावरी ही जी आहे ही ब्रीड बनलेली आहे. जे क्रॉस आहे नेटिव्ह बफेलो होता. काय होता नेटिव्ह बफेलो आणि मुर्हा बुल. ओके, नेटिव्ह बफेलो आणि मुर्हा काय होती मुर्हा बुल पासून गोदावरी जो आहे गोदावरी जी आहे ती ब्रीड बनलेली आहे. हे एक्झाम्पल कशाचं आहे ग्रेडिंग अपचं. कशाचं एक्झाम्पल आहे ग्रेडिंग अपचं. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल की मला एकदा तुम्ही कमेंट करून सांगा की ग्रेडिंग अप म्हणजे काय. ओके, ग्रेडिंग अप म्हणजे काय ते. इथं करेक्ट आन्सर काय आहे आपला ऑप्शन बी मुर्हा आणि सुरती. याच्यावरून काय बनते मेहसाना क्रॉस ब्रीड बनते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. इपिजियल जर्मिनेशन इज ऑब्झर्वड इन विच क्रॉप. आणि ऑप्शन आहे बघा ए ग्राउंडनट, बी कॉटन, सी मेज आणि ऑप्शन डी आहे राईस. बघा हे जर्मिनेशन जे आहे बघा आता जो क्रॉप फिजिओलॉजी आणि सीड टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे हा खूप छोटा आहे, पण त्याच्यावरचे जे क्वेश्चन आहे ते ठरलेले आहेत. ओके, क्वेश्चन ठरलेलं म्हणजे त्याचा टॉपिकच कमी आहे आणि त्याच्यानुसार जे त्याच्यामधला जो 360 डिग्रीने आपल्याला पूर्ण त्याच्यामध्ये बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपण ऑप्शनलला कोणतं सोडायचं नाही, कारण की त्याच्यावरती क्वेश्चन हा दिसूनच येतो. कारण फिजिओलॉजी झालं सीड टेक्नॉलॉजी झालं हा जरी अप्लाइड म्हणून आपल्या याच्यामध्ये टाकला असेल, पण तुम्ही 11वी-12वी मध्ये बघितलं असेल आपण सीड जर्मिनेशन शिकलो. ओके, त्यानंतर फिजिओलॉजीचे जे C3 सायकल C4 सायकल हा काय येतो हा कोअर सायन्सचा पार्ट येतो. ओके, म्हणून हा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. कारण हा आपल्याला इथंच नाही ऍग्रिकल्चरच्या एक्झाम मध्येच नाही तर बाकीच्या ज्या काही एक्झाम असतील ज्या एक्झाम तुम्ही फोकस करत असाल त्यामध्येही एक मेजर सब्जेक्ट म्हणून तुमच्यासाठी काम करेल. ओके, आता बघूया आपण इपीजीएल जर्मिनेशन म्हणजे काय. इपी नावातच आहे. इपी म्हणजे काय अबव. इपी म्हणजे काय अबव.
तर बघा हे रॅडिकल असते, प्ल्युम्युल असते, सगळ्यांना माहिती आहे. तर हा कॉटेलिडॉन जो आहे, ओके, हा काय असतो, हा असतो हायपोकोटाईल. हा हायपोकोटाईल कुठे येतो, वरती येतो, ईपी अबव दी सॉइल. ओके, ही काय आहे, सॉइल आहे. हा हायपोकोटाईल जर्मिनेट कुठं होतो, अबव दी सॉइल होतो. ओके, अबव आणि बिलो ह्याच्यावरूनच जर्मिनेशनचे दोन टाईप पडतात. एक म्हणजे इपिजियल आणि दुसरं म्हणजे हायपोजियल. ओके, आता बघा इथं हायपोकोटाईल कुठं आहे, बिलो द सॉइल आहे. हायपो म्हणजे काय, बिलो. हायपो म्हणजे काय, बिलो. हा जो कोटाईल आहे, हायपो कोटाईल वरून सगळं जे जर्मिनेशनचे दोन मेन टाईप पडतात. ओके, जर्मिनेशनचे दोन मेन टाईप पडतात, ते म्हणजे हायपोजियल आणि दुसरं म्हणजे इपिजियल. तर ह्याच्यामध्ये जो हायपोजियल बिलो द सॉइल असते, तर त्याला म्हणतो आपण हायपोजियल. जर जेव्हा काय होते, हायपोजियल जर्मिनेशन. आणि हा हायपोकोटाईल अबव दी सॉइल असते, तेव्हा होते इपिजियल जर्मिनेशन. त्याला काय म्हणतो आपण, इपिजियल जर्मिनेशन. ओके, तर जनरली इपिजियल जर्मिनेशन जे आहे हे आपल्याला बीन, सनफ्लावर, ओके, वेअर कॉटिलिडॉन राईज अबव दी सॉइल अँड हेल्प इन फोटोसिंथेसिस. जो काय करतो, फोटोसिंथेसिसला हेल्प करतो. ओके, हे जे रप्चर आहे, ओके, आता जे सीड आहे, सीडचं रप्चर वरती आपल्याला दिसून येतो. ओके, आपलं जे सॉइल आहे, सॉइलच्या वरती आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे इपिकोटाईल जो आहे तो दिसून येतो. याला काय म्हणतो, फोलिएज लीव्स. याला काय दायंब, हे बघा, हे जे दाणे आहेत, जे सीडचे दायंबे आहेत, ते आपल्याला दिसून येतात. त्याला म्हणतो आपण इपिजियल जर्मिनेशन. ओके, आणि हायपोजियल जर्मिनेशन मध्ये काय होतं, की हायपोकोटाईल जो रॅडिकल आहे तो खाली जाईलच, हे प्ल्युम्युल आहे. ओके, हायपोकोटाईल बिलो द सॉइल असतो आणि इपिकोटाईल आहे तो वरती येतो. तर दोन पानं घेऊनच उगवतात, जसं की मेज असेल, त्यानंतर आपला सॉर्गम असेल, त्याच्यामध्ये आपल्याला सॉर्गमची बी कुठं आहे, अशा बिया कधीच दिसत नाही. ओके, त्याला काय म्हणतो आपण, हायपोजियल जर्मिनेशन. त्याला काय म्हणतो आपण, हायपोजियल जर्मिनेशन. हे हायपोजियल जर्मिनेशन आपल्याला जनरली कशामध्ये दिसते, पी, मेज, राईस, वेअर कॉटिलिडॉन स्टे अंडरग्राउंड ओनली द प्ल्युम्युल इमर्ज. ओके, तर बघा आता मेज राईस, हे मेज राईस कटले. ओके, त्याच्यानंतर ग्राउंडनट, हे सुद्धा पीज वगैरे जे आहे याच्यामध्ये काय येतं, हायपोजियल जर्मिनेशन. तर करेक्ट आन्सर काय आपला, कॉटन. कॉटन मध्ये बघा, तुम्ही जर कॉटनची शेती बघितली असेल किंवा त्याची जर सीड सोईंग जर केलेली असेल, तर हे दोन असे दायंबे जे आहेत ते दिसून येतात. ओके, त्याला काय म्हणतो, इपिजियल जर्मिनेशन. करेक्ट आन्सर काय आहे इथं, ऑप्शन बी. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोरर इज कॉज्ड बाय. बघा हा क्वेश्चन जर तुम्ही बघितलं, जेआरएफ ची एक्झाम जर दिली असेल किंवा जेआरएफ चे पीवायक्यू जर बघितली असेल, 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, जेव्हा आम्ही स्वतः जेआरएफ दिली होती 2019ला फर्स्ट टाइम, तर तेव्हा हा क्वेश्चन जो आहे तो आला होता. क्वेश्चन काय आहे बघा, ऑप्शन काय आहे, हेलिकॉर्पा आर्मिचेरा. आपण मगाशीच बघितलं, हेलिकॉर्पा आर्मिचेरा काय आहे, ही जर समजा कॉटन मध्ये आली तर अमेरिकन बोलवम. ओके, जर पॉड, जर समजा आपलं चिकपी आणि म्हणजे लेग्युम क्रॉप मध्ये आली तर पॉड बोरर, आणि टोमॅटो मध्ये जर आली तर फ्रूट बोरर. ओके, स्पोडोप्टेरा लिटुरा याला काय म्हणतो आपण, टोबॅको लीफ इटिंग कॅटरपिलर म्हणतो. याला काय म्हणतो, टोबॅको लीफ इटिंग कॅटरपिलर. ओके, टोबॅको लीफ इटिंग कॅटरपिलर याला आपण म्हणत असतो. हे ल्युसिनोडस ऑर्गॅनालिस म्हणजे काय, तर ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोरर. प्लुटेला झायलोस्टेला हे काय आहे, डायमंड बॅक मॉथ, डिबियम, कॉलीफ्लॉवर कॅबेज वरती आपल्याला दिसून येते. काय आहे, प्लुटेला झायलोस्टेला. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मेजर लॅक सिक्रिशन इन लॅक इन्सेक्ट इज कॅरीड आउट बाय, आणि ऑप्शन आहे मेल इन्सेक्ट, फिमेल इन्सेक्ट, बोथ मेल अँड फिमेल, आणि ओनली लार्वी. याच्या लार्वीला आपण जनरली काय म्हणतो, निम्फ म्हणतो. याच्या लार्वीला आपण जनरली काय म्हणतो, निम्फ म्हणतो. कारण लॅक इन्सेक्ट हा काय आहे, एक स्केल इन्सेक्ट आहे. हा काय आहे, एक स्केल इन्सेक्ट आहे, लॅसिफेरा लॅका केरिडी फॅमिली. तर ह्याच्यामध्ये मेजर लॅक प्रोडक्शन, मेजर लॅक सिक्रिशन हे कोणामध्ये होते, फिमेल मध्ये होत असते. फिमेलची काय असते, ग्लोब्युलर असते. काय असते, ग्लोब्युलर फिमेल असते, आणि मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लॅक सिक्रिट करत असते. ओके, इथे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हील रिएक्शन ऑकर इन विच पार्ट ऑफ द क्लोरोपास्ट, आणि ऑप्शन आहे स्ट्रोमा, बी ग्रॅना, सी सायटोप्लाझम, आणि ऑप्शन डी आहे मायटोकॉन्ड्रिया. तर बघा, हिल रिएक्शन म्हणजे काय, हिल रिएक्शन हे काय, लाईट डिपेंडंट रिएक्शन आहे. याच्यामध्ये काय होतात, जो वॉटर मॉलिक्यूल आहे हा काय होतो, स्प्लिट होतो. ओके, ड्युरिंग फोटोसिंथेसिस कशामध्ये होतं, याचं काय होतं, फोटोलायसिस. लायसिस म्हणजे काय, फाडून टाकणे. ओके, तर हा ही जे
फोटोसिंथेसिस मध्ये सनलाईट कशाचं लायसिस करतो, वॉटर मॉलिक्युलचं. ओके, हे कशामध्ये करते, हिल रिएक्शन मध्ये. कशामध्ये, हिल रिएक्शन मध्ये. याच्यामध्ये काय प्रोड्यूस होते, ऑक्सिजन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन वगैरे जे काय इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेंज आहे, जे की यूज होते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट, ईटीएस सायकल जे आहे, ईटीएस सायकल, त्याच्या ईटीसी सायकल जे आहे त्यामध्ये जो इलेक्ट्रॉन यूज होतो तो कोण प्रोड्यूस करत असते, हिल रिएक्शन प्रोड्यूस करत असते. आणि ही हिल रिएक्शन आपल्याला विचारलेली आहे की ही कुठं प्रेझेंट, कुठं म्हणजे तिची जी रिएक्शन आहे हे कुठं कोणत्या प्लेस वरती घडते. तर बघा, सिन्स process require light involved photosynthesis system, it takes place in grana thylakoid membrane of photosystem are embedded. तर बघा, क्लोरोफिल सगळ्यांना माहिती असेल. क्लोरोफिल मध्ये काय असते, क्लोरोप्लास्ट असते. ओके, आणि या क्लोरोप्लास्ट मध्ये काय असतात, स्ट्रोमा, ग्रॅना प्रेझेंट असतात. काय असतात, स्ट्रोमा आणि ग्रॅना प्रेझेंट असतात. तर आता स्ट्रोमा म्हणजे काय, तर हे जे ह्याच्या थायलॅकॉइड दिसत आहेत, हे थायलॅकॉइड मेम्ब्रेन, हे जे आपल्याला आपली चिल्लर जे आहे आपण कशी ठेवतो, ओके, वन कॉइन जे आहे ते कसे ठेवतो, तर तसे हे अरेंज केलेले आहेत, याला म्हणतो आपण ग्रॅना. आणि जे हे फ्लुइड दिसते आहे येलो, हा असतो स्ट्रोमा. ओके, जे थायलॅकॉइडच्या सराउंडिंगचं फ्लुइड असतं त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रोमा. आणि ग्रॅना हे जे काय आहे थायलॅकॉइड आहेत, ग्रॅना, ह्या ग्रॅनामध्ये ही हिल रिएक्शन म्हणजे फोटोलायसिस जे आहे हे कशामध्ये होते, ही जी प्रोसिजर आहे हिल रिएक्शन कशामध्ये होते, तर ही होते ग्रॅनामध्ये. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी, ग्रॅना. कशामध्ये होते, ग्रॅनामध्ये होते. बघा, हा लाईट सोर्स आहे, हा लाईट सोर्स काय करतो, जे H2O आहे त्याचं लायसिस करतो विथ द हेल्प ऑफ लाईट. ओके, आणि याच्यामधला जो इलेक्ट्रॉन आहे तो यूज कधी होतो, तर जेव्हा मायटोकॉन्ड्रियामध्ये ईटीसी सायकल, ओके, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन जेव्हा तयार होते तेव्हा तो यूज होतो. मग मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होतं, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये रेस्पिरेशन होतं, काय होतं, रेस्पायरेशन होतं. आणि जे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे ते रिएक्शन कुठं होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. आणि सायटोप्लाझम आपल्याला सर्वांना माहिती आहे की सेलमध्ये काय असतो, जे फ्लुइड असते ते सायटोप्लाझम असते, त्याच्यामध्ये सगळ्या ऑर्गॅनिली जे आहेत त्या प्रेझेंट असतात सायटोप्लाझम मध्ये. म्हणून स्ट्रोमा आणि ग्रॅना कॉन्सेप्ट कळाला. ओके, क्लिअर. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन बी, ग्रॅना. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. बल्क डेन्सिटी इज डिफाइंड ॲज, आणि ऑप्शन आहे मास पर युनिट लेंथ, मास पर युनिट एरिया, मास पर युनिट व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम पर युनिट मास. तर बघा, दोन कॉन्सेप्ट जे आहे आपल्या जे सॉइल सायन्स मध्ये महत्वाचे आहेत ते म्हणजे पार्टिकल डेन्सिटी आणि दुसरं आहे बल्क डेन्सिटी. आता पार्टिकल डेन्सिटी म्हणजे काय की सॉलिड पार्टिकल पर युनिट व्हॉल्यूम. ओके, सॉलिड पार्टिकल म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम, दोज पार्टिकल त्याच्यामधले काय एक्सक्लुडिंग स्पोअर स्पेसेस. ओके, जनरली किती असते पार्टिकल डेन्सिटी, 2.65. ओके, कशामुळे, ते क्वार्ट्ज आणि सिलिकेट मिनरलमुळे. ओके, इन्फ्लुएन्स इन सॉइल डिकम्पोजिशन, ऑर्गॅनिक मॅटर ज्याच्यामध्ये काय ते पार्टिकल डेन्सिटी कमी होते. आता बल्क डेन्सिटी जी आहे ही काय आहे, ड्राय सॉइल पर युनिट व्हॉल्यूम इन्क्लुडिंग पोअर स्पेसेस, म्हणजे काय, मास पर युनिट व्हॉल्यूम. करेक्ट आन्सर काय येतं, ऑप्शन सी. करेक्ट आन्सर काय येतं, ऑप्शन सी. आणि क्वेश्चन हा विचारू शकतात कशावरती, याची जी व्हॅल्यू आहे 2.6 काय, पार्टिकल डेन्सिटी काय आहे 2.65 आणि बल्क डेन्सिटी किती आहे 1.1 किंवा 1.65. ओके, ऍग्रिकल्चर सॉइलची जी आहे बल्क डेन्सिटी 1.1 टू 1.65 असते. ओके, इथं करेक्ट आन्सर काय आहे आपलं, ऑप्शन सी. द नेक्स्ट आहे, विच मेथड कॉमनली युज्ड इन लार्ज स्केल फॉर प्रोपोगेशन ऑफ जरबेरा. जरबेरा जे फ्लावर क्रॉप आहे त्याचं आपल्याला काय विचारलेलं आहे, प्रपोगेशन मेथड. तर प्रपोगेशन जे आहे कशा थ्रू होते, प्रपोगेटिंग मटेरियल वगैरे यावरती क्वेश्चन हा येतो बघा. यावरती आपल्याला फ्लावर क्रॉप वरती विचारलेलं आहे, ते फ्रूट क्रॉप वरती जनरली विचारत असतात. ऑप्शन काय, स्टेम कटिंग, सीड सोईंग, मायक्रो प्रोपोगेशन, टिश्यू कल्चर आणि ऑप्शन डी आहे लेअरिंग. तर जरबेराचं प्रपोगेशन हे टिश्यू कल्चरनी होत असतं, म्हणजे काय मायक्रो प्रोपोगेशननी होत असतं. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. Then next question बघा, the specific gravity of buffalo milk generally ranges between, आणि ऑप्शन आहे 1.030 to 1.032, 1.02, 1.025 आणि 1.035. तर करेक्ट आन्सर काय आहे 1.03 टू 1.032 ही काय आहे बफेलो मिल्कची काय असते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन ई आहे. तर बघा, प्रॉपर्टीज ज्या आहे या प्रॉपर्टीज वरती तुम्ही बरेच वेळा क्वेश्चन बघितला असेल काऊ मिल्क आणि बफेलो मिल्क वरती. तर बघा, काऊ मिल्कची जी आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी थोडी कमी असते. ओके, 1.06 टू 1.30 पर्यंत, आणि याची 28 टू 32 आपल्याला बफेलो मिल्कची दिसून येते. ओके,
ह्याच्यावरून आपल्याला समजते की ही जी बफेलो मिल्क जे आहे हे थोडंसं काय असतं, गाढा दूध असतं आणि हे थोडंसं पातळ असतं. ओके, हे स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवरूनच आपल्याला ते, आणि फॅट कंटेंट मध्येही फरक हा दिसून येतो. ओके, तुम्ही आता जो हे स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे बघा, SNF वरती क्वेश्चन येतो. ओके, काऊ मिल्कचा SNF किती असतो, 8.5, आणि बफेलोचा किती असतो, 9.5. ह्यावरती क्वेश्चन जो आहे तो मेनली येत असतो. आणि याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये असते कॅरोटीन कलर प्रेझेंट असते, आणि याच्यामध्ये कॅरोटीन जे आहे केसिन प्रेझेंट असते. याच्यामध्ये काय असतं, केसिन प्रेझेंट असतं, म्हणून याचा कलर जो आहे तो व्हाईट येतो, आणि याचा कलर काय, काऊ मिल्कचा कलर काय तो येलोइश दिसून येतो. बघा, आजचे क्वेश्चन जे आहे ते इथे आपले संपले आहे. तर माझी रिक्वेस्ट एकच असेल तुम्हाला, जर तुम्ही लेक्चर आज शेवटपर्यंत बघितलं असेल, नक्की सबस्क्राईब करून जा, कारण आपण 100 लेक्चर सिरीज घेणार आहोत. यामध्ये सगळे PYQ जे आहे ते आपले ऑलमोस्ट PYQ काय होतील, कव्हर होतील. ओके, सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला सेशन आवडलं असेल, छान वाटलं असेल, तुम्हाला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, आणि नोटिफिकेशन जे आहे ते ऑन करून द्यायचे आहे, कारण काय, नेक्स्ट लेक्चरची तुम्हाला नोटिफिकेशन पडून जाईल. ओके, देन जर तुमचे काही सजेशन वगैरे असतील तर ते तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. ओके, किंवा की एमसीआर PG CET जर घेतच आहेत, किंवा AFO चे घ्या, किंवा CUET PG जवळ आले आहे त्याचे घ्या, तुम्ही मला कमेंट सांगू शकता. काही सजेशन असतील ते सांगू शकता. ओके, देन काय करायचं आपल्याला, आपल्या फ्रेंड सोबत हे सेशन जे आहे ते शेअर करायचं आहे. थांबूया इथे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर ब्राईट फ्युचर. छान अभ्यास करत आहात, करत राहा. ओके, थांबूया इथे.